महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, दादा अशी ओळख असलेले अजित पवार यांच्या निधनानं अवघा महाराष्ट्र सुन्न झालेला होता। आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। पार्थ पवार आणि जय पवार या त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले। मात्र या दुःखाच्या सावटातच आता राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचं कळतंय। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती देखील मिळते। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर आता कुणाची वर्णी लागणार हा प्रश्न विचारला जात असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक पॉवरफुल मागणी करून राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। झिरवळ यांनी थेटपणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी केली। तर नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले तर सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना उपमुख्यमंत्री करावा अशी कार्यकर्त्यांची आणि आमची प्रामाणिक इच्छा असल्याचं ते म्हणाले। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत, त्यामुळे वेगळं राहून चालणार नाही, सर्वांनी एकत्र राहूनच पुढे जायला हवं। तर नरहरी झिरवळ यांच्या या एका विधानानं येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत दिलेले आहेत। दरम्यान अजित पवारांसारखा दांडगा जनसंपर्क असलेला आणि प्रशासनावरती पकड असलेला दुसरा नेता सध्या या पक्षात नाही। तसंच अजित पवार गेल्यानं पवार कुटुंबातील एकही जण मंत्रिमंडळात नाहीये, त्यामुळे अजित पवारांवर असलेल्या जबाबदाऱ्या कुटुंबातच वाटल्या जातील की पक्षांतर्गत वाटणी होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आज अंत्यविधीच्या वेळी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं सांत्वन करत होते, सर्वांच्या भेटीगाठी घेत होते। कुटुंबातील इतर सदस्य आणि नेते खाली बसलेले असताना हे दोन्ही तरुण नेते खंबीरपणे पुढे उभे होते। यावरून अजित पवारांचा राजकीय वारसा आता पार्थ आणि जय यांच्याकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे। झिरवळ यांनी केलेली मागणी सुरू असलेल्या चर्चांवरून सुनेत्रा पवार तसंच जय आणि पार्थ पवार यांची नावं पुढे येण्यामागची काही महत्त्वपूर्ण कारणं आहे। या कारणांवरती एक नजर टाकूयात। तर पवार कुटुंबातून कुणाला संधी मिळते? कुटुंबातील ज्येष्ठ आहेत राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे वर्तवल्या जात आहेत, कारण सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी आणि समन्वयासाठी त्यांचं नाव आघाडीवर आहे। तसंच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळू शकते। आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती, मात्र त्यांना अपयश आलेलं। आता अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेवर ते दावा करू शकतात, कारण ते पुन्हा सक्रिय राजकारणात येण्यासाठी उत्सुक असल्याचेही संकेत मिळतात। तर जय पवार आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असून कौटुंबिक व्यवसाय सांभाळताना दिसलेत, मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, कारण अजित पवारांच्या वारशाचा विचार करता तरुण चेहरा म्हणून त्यांना संधी दिली जाऊ शकते। बरं, पवार कुटुंब हे नेहमीच त्यांच्या प्रॅक्टिकल राजकारणासाठी ओळखलं जातं। परिस्थितीची गरज ओळखून अचूक पावलं उचलण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे। अजित पवारांच्या जाण्यानं पक्षात निर्णायकी अवस्था निर्माण झालेली आहे आणि तशी परिस्थिती होऊ नये आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचू नये यासाठी सुनेत्रा पवार यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची खेळी खेळली जाऊ शकते। बरं, आता प्रश्न हा उरतो तो म्हणजे महायुती सरकार आणि राष्ट्रवादीचे इतर दिग्गज नेते या मागणीवर काय भूमिका घेतात? सुनेत्रा पवार खरोखरच राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार का? आणि पार्थ जय ही जोडगोळी दादांची धुरा कशी पेलणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तसंच अजित पवारांकडे जी इतर खाती होती ती आता कुणाकडे जाणार आहे हाही प्रश्न निर्माण होतो, कारण अजित पवारांकडे अर्थ, क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती होती, त्यामुळे उर्वरित खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। आता ही खाती कुणाकडे जाणार यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत। आणि आज महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे। विकास लवांडेजी, खूप खूप स्वागत आपलं।
न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर अतिशय दुःखद प्रसंग आणि दुःखद प्रसंगाला राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंब आणि तुमच्यासारखे नेते आणि कार्यकर्ते हे सगळेच सामोरं गेलेले होते. एवढंच कशाला तर पत्रकारांना देखील अश्रू अनावर झालेले होते, कारण दादांचं अकाली जाणं. मात्र आता महत्त्वाचा प्रश्न निश्चितच सगळ्यांसमोर आहे, तो म्हणजे पक्षासंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, उपमुख्यमंत्री पदाचं काय, आणि त्यानंतर पक्षामधले जे वरिष्ठ नेते मंडळी आहे त्यांच्या भेटीगाठी होत असल्याचं देखील वृत्त आपल्यापर्यंत येतं. विकास लवांडेजी. खर तर अजितदादा एक उमदं नेतृत्व, मोठं नेतृत्व आपल्यात नाहीत याच्यावर विश्वास बसत नाही. खरंय. मी कालपासून बारामतीतच आहे, आत्ताही बारामतीतच आहे. दुःखाची तीव्रता प्रचंड मोठी आहे. बारामतीमध्ये घरोघरी लोक काल जीवू शकलेले नाहीत. आजही बारामती स्तब्ध आहे अक्षरशः. आणि अशा वातावरणामध्ये राजकीय संधीसाठी काही लोक कदाचित चढाओढ करू शकतात, करत असतील असं वाटतंय तुमच्या चर्चेवरून. परंतु पवार कुटुंब अजून त्या दुःखातून सावरलेलं नाहीये. बरोबर. त्यांना राजकीय चर्चा करायला वेळ नाही, लोक त्यांना येऊन भेटतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार किंवा दादांची खाती कोण सांभाळणार या चर्चा करणं सुद्धा फार घाई होती असं मला वाटतं. कारण या कुटुंबामध्ये जो कारभारी होता असं समजायला हरकत नाही, त्या कारभाऱ्याचं निधन झाले. जो महाराष्ट्राचा कारभारी होता, जे अजितदादा कायम वेळ पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं, शिस्तबद्ध म्हणून नेते पाहिले जातं, ते वेळ पाळणारे नेते अवेळी अशा पद्धतीने जेव्हा आपल्यातून निघून जातात तेव्हा सर्वजण त्या ठिकाणी दुःखित झालेले आहेत. प्रचंड वेदनादायी ही घटना अचानक सर्वांना धक्कादायक घडलेली असल्यामुळे या ज्या काही चर्चा चाललेल्या आहेत या जरा घाई होती असं मला वाटतं. काही माध्यमांनी किंवा काही नेत्यांनी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून बातम्या पेरून काहीतरी स्वतःचा स्वार्थ जर कोणी साधायचा प्रयत्न करत असेल तर ते पवार कुटुंबियावर अन्याय करणारे ठरेल. खरं तर अजितदादा हे गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा किंवा त्याच्या काही सुरू त्यांच्या तोडीचा दुसरा कुणीही नेता त्या पक्षात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हा जो काही पक्ष आहे तो पवार आडनावाशी जोडलेला पक्ष असल्यामुळे तिथे आज रोजी तिथे निश्चितच नेतृत्वाची पोकळी आहे. त्या संदर्भामध्ये त्या पक्षातले नेते किंवा त्यांचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, ते बसून काय निर्णय करायचे तो करतील. परंतु पवार कुटुंबियातून त्यांच्या काही एकमेकात चर्चा व्हायच्या त्या अजून काही झालेल्या असतील असं मला वाटत नाही. कारण कालपासून इथं लोकांची रीग लागलेली. आजही संध्याकाळी आता 6 वाजता सुद्धा जिथे अंत्यविधी झाला तिथे अनेक लोक त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी दादांच्या येत होते. लाखो लोकांनी येऊन दादांच्या अंत्यविधीचं दर्शन घेत असताना पवार कुटुंबियांना राजकीय चर्चा करायला वेळ कुठे आहे? शक्य तरी आहे का ते? बरोबर आहे विकासजी. निश्चित मी देखील सहमत आहे आपल्या या सर्व गोष्टींशी, कारण प्रत्येक जण संवेदनशीलतेनं या सगळ्या घटनेकडे पाहतोय. मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारखे ज्यावेळेला एक नेते माध्यमांसमोर एक मोठी शक्यता वर्तवतात किंवा एक मागणी करतात, काय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुरू आहे असं थेटपणे सांगतात, त्यावेळेला निश्चित या चर्चांना उधाण येतं. अशा वेळेला या चर्चा या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि माध्यमांसमोर ज्यावेळेला थेटपणे ते उपमुख्यमंत्री पदाबाबत मागणी करतात किंवा राजकीय पक्षांना आता काय करायला हवं या संदर्भातलं एक भलमोठं वक्तव्य करतात, त्यानंतरच या चर्चांना उधाण येताना दिसतं. कार्यकर्त्यांची मागणी असेल किंवा नरहरी झिरवळांची मागणी असेल, त्याकडे तुम्ही कसं पाहता विकासजी? निश्चितच नरहरी झिरवाळ साहेबांनी जे काही भूमिका मांडली माध्यमांच्या समोर ती निश्चितच कार्यकर्त्यांची कुजबूज जी आहे ती त्यांनी त्यांच्या तोंडून व्यक्त केलेली आहे. याच्याबद्दल मला काय दुमत नाहीये. परंतु अजितदादांनी याच्या संदर्भात काही गोष्टी काही जवळच्या लोकांशी बोललेल्या आहेत. मग ते सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील किंवा रोहितदादा पवार असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील किंवा त्यांच्या पक्षातले काही नेते मंडळी असतील, या सर्वांशी 2-3 वेळा बैठका चर्चा निश्चितपणे काहीतरी झालेल्या असतील. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या जेव्हा पुन्हा हे नेते एकत्र काही गोष्टी बोलतील तेव्हा कदाचित चर्चा होऊ शकते कदाचित भविष्यात. परंतु महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावा ही भावना आहे, ही कुजबूज आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अजितदादांची जागा आज त्या पक्षात तरी कुणी घेऊ शकत नाही आणि दादांच्या शिवाय या अनेक गोष्टी अर्धवट स्वरूपाच्या राहू शकतात. आज महायुतीमध्ये राहून सुद्धा धर्मनिरपेक्षतेची भाषा करणं, सर्व धर्म समभावाची भाषा करणं भाजपासोबत राहून किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भाषा करणं हे फक्त अजितदादाच करू शकत होते. आज महाराष्ट्राला
पुन्हा एकदा सेक्युलर सर्वधर्म समभावी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा किंवा महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो, या विचाराची नक्कीच. जोपासना करणाऱ्या नेतृत्वाची निश्चित गरज आहे. आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये त्याची काही उत्तरं मिळू शकतात. आज आपल्याला पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. याच्यात पुढच्या काळात काय होते आपल्याला 2 दिवसांनी 4 दिवसांनी बघावं लागेल. नक्कीच विकासजी, आम्ही पवार कुटुंबियांच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र राज्याचा गाडा अशाच प्रकारे हाकला जाणार. आजपर्यंत राष्ट्रवादीनं केलेली मेहनत जी आहे त्या संदर्भातले निर्णय निश्चितच राष्ट्रवादी घेणार. या संदर्भातली अपेक्षा आहे की आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेमकं पवार कुटुंबाला असेल किंवा राष्ट्रवादीला काय व्यक्त व्हावंसं वाटतंय, काय त्यांच्या मनातल्या मागण्या, या मांडण्याचा आमचा हा प्रयत्न होता. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. अजित पवारांच्या जाण्यानं केवळ पवार कुटुंबच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे, तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार. शरद पवारांशी फारकत घेऊन अजित पवारांनी स्वतःची वेगळी चूल मांडली, पक्ष आणि चिन्ह खेचून आणलं आणि सत्तेत आपलं एक स्थान पक्क केलं. बरं, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी असं समीकरण गेल्या काही काळात रूढ झालेलं होतं. त्यांच्या तोडीचा, त्यांच्या इतकाच आक्रमक आणि सर्वसमावेशक नेता सध्या तरी या पक्षात दिसत नाही. मग आता या पक्षाचं भवितव्य काय आहे? राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केल्यानंतर काही शक्यता त्यांनी देखील वर्तवलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. खरं तर सर्वात पहिली आणि प्रबळ शक्यता म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणं. अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळी वाट धरली असली तरी आता त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. भावनिक लाटेवर स्वार होऊन पार्थ आणि जय पवार पुन्हा एकदा शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारू शकतात. जर काका पुतण्यांमधील हा वाद अजित पवारांच्या जाण्यानं संपला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकसंध राष्ट्रवादी पाहायला मिळू शकते. त्यानंतरची दुसरी शक्यता ती म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील दुरावा कमी होताना दिसतोय आणि ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. कार्यकर्त्यांचीही हीच प्रबळ भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र यावं आणि याच पार्श्वभूमीवर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं. बरं, या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली जाऊ शकते. बरं, पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी पुन्हा एकदा धुरा सांभाळल्यास दोन्ही गटांचं विलिनीकरण सुलभ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. बरं, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे संपूर्ण पक्षाची जबाबदारी सोपवून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करण्याचा प्रयत्न आगामी काळात होऊ शकतो. मग आता पाहूयात तिसरी शक्यता, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांचा राजकीय उदय आणि नेतृत्व. अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनेत्रा पवारांना आता सक्रिय राजकारणात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. नरहरी झिरवळ यांनी त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करून या संदर्भातले संकेत तर दिले. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि पक्षावरची पकड कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष किंवा विधिमंडळ पक्षनेते पद दिलं जाऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आणि राजकीय प्रवासात अजित पवारांची खंबीरपणे साथ दिली. अजित पवारांच्या राजकारणाचे त्यांना जवळून अनुभव असून पवार कुटुंबातील सदस्य असल्यानं पक्षाला एकसंध ठेवण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तसंच पक्ष नेतृत्व बाहेरील व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी सुनेत्रा पवार स्वतः पुढाकार घेऊ शकतात. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना पार्थ आणि जय पवार यांची भक्कम साथ असेलच. त्यानंतरची चौथी शक्यता, पार्थ आणि जय पवार यांच्याकडे वारसा हक्क येऊ शकतो, कारण अजित पवारांची खरी ताकद त्यांचे संघटन कौशल्य होतं. अंत्यविधीच्या वेळी पार्थ आणि जय पवार ज्या संयमानं वागले ते पाहता तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दल आशा निर्माण झाली आहे. जर पक्षानं या दोन्ही मुलांकडे नेतृत्वाची धुरा सोपवली तर दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचं बळ मिळू शकतं. पार्थ पवार यांना संघटन आणि जय पवार यांना मतदारसंघाची जबाबदारी असा फॉर्म्युला आखला जाऊ शकतो. आणि त्यानंतर आता पाचवी शक्यता देखील जाणून घेऊयात, ती म्हणजे ज्येष्ठ नेत्यांचं सामूहिक नेतृत्व. अजित पवारांच्या पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते मंडळी आहेत. बरं, दादांनंतर यापैकी कुणा एकाचं नेतृत्व सर्वांना मान्य होईलच असंही नाही. बरं, अशा वेळी पक्ष फुटू नये म्हणून सामूहिक नेतृत्व पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. एखादी सुकाणू समिती स्थापन करून पक्षाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
आणि आज महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण. विद्याताई, खरं तर आज कुठल्याही राजकीय परिस्थितीवरती फारशी चर्चा न करता महत्त्वाचा विषय आता हाच आहे, राष्ट्रवादीचं नेमकं काय. कारण राष्ट्रवादी तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या आणि सर्व नेते मंडळींनी आजपर्यंत बांधून ठेवलेली होती आणि पुन्हा एकदा पुणे महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्या आणि तशा प्रकारे निवडणुका लढल्या देखील गेल्या. मात्र इतका मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावरती कोसळल्यानंतर पुढे राष्ट्रवादीचं काय याची उत्सुकता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे. कारण बारामतीत आमचे प्रतिनिधी असताना त्यांच्या समोर देखील या चर्चांना अक्षरशः उधाण आलेलं होतं. विद्याताई, कार्यकर्त्यांच्या आणि जुन्या जाणत्या नेत्यांच्या मनात काय? नाही विशालजी, मला असं वाटतं की अजितदादांच्या चितेला अग्नी दिला, त्याच्यानंतर त्यांची चिता अजून शांतही झाली नाही आणि आपण अशा प्रकारची चर्चा करणं हे बरोबर वाटत नाही मला. मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींचं काय होणार हे बघायला आमच्याकडे खंबीर नेतृत्व आहे. आमचे ज्येष्ठ नेते पवार साहेब आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रियाताई आहेत, आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे जयंत पाटलांसारखे एक जुने जाणते नेते आहेत, शशिकांत शिंदे आहेत, त्यांच्या पक्षातही. म्हणजे आता आम्ही काही फार वेगळे झालेलो असलो तरी आम्ही काही खूप मनाने दुभंगलेले नाही आहोत. आम्ही मन जुळवून घेऊ शकतो आणि तिथे पण जुने जाणते नेते आहेत, अजितदादांबरोबर राहिलेले आहेत. गेले 2-1 वर्षात त्यांच्यात काय चर्चा झाली हे त्यांना माहिती आहे. असं असताना मला असं वाटतं थोडा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर निश्चितच काय निर्णय असेल तो आपल्या पुढे ते जाहीर करतील. आता तुम्ही मगाशी ज्या शक्यता दाखवल्या त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले सुनेत्रा वहिनींना. आता सुनेत्रा वहिनी म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य माणसाला अजितदादाचं जाणं आणि तो इतका भयंकर अपघात हे दृश्य डोळ्यासमोरून जात नाही आणि ही कल्पना सुद्धा करवत नाही आणि इतकं वाईट वाटतं की अशा प्रकारे हे व्हायला नको होतं. तर त्या प्रत्यक्ष घरावर म्हणजे त्यांच्या पत्नीवर, त्यांच्या मुलांवरती किती मोठा आघात झालेला आहे आणि असा आघात, ती जखम भरून यायला थोडा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर काय तो निर्णय ते एकत्र बसून घेतील ना. त्यांच्याकडे पण जुने जाणते नेते आहेत, स्वतः सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांची मुलं मोठी आहेत, त्यांची काय काय विचार आहेत ते एकत्र बसून बोलतील आणि मग मला असं वाटतं निश्चितच सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील, यांच्याशी सुद्धा ते चर्चा करतील ना. कारण आम्ही जरी वेगळे झालो असलो तरी पुढे पक्षाचं काय, म्हणजे हा प्रश्न तर सगळ्यांसमोरच आहे. परंतु आता ती वेळ नाहीये. माझं असं म्हणणं आहे की थोडा वेळ गेला पाहिजे आणि वेळ गेल्यानंतरच आपल्याला कळेल की ह्याच्या पुढे काय होणार आहे ते. निश्चितच इतकी घाई करायची काही गरज नाही. निश्चित विद्याताई, मात्र ज्यावेळेला नरहरी झिरवळांसारखे एक ज्येष्ठ नेते काही शक्यता निर्माण करतात त्यावेळेलाच या बातम्या समोर येतात. बरं, त्याऐवजी आता मला आपल्याकडून विद्याताई खरंच जाणून घ्यायला आवडेल की अजितदादांचं जाणं हे पवार कुटुंबियांसाठी मोठा आघात आहे. तोच आघात कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांनी आजपर्यंत घडवलेल्या नेते मंडळींसाठी देखील आहे. किती मोठं नुकसान आहे? खूपच, म्हणजे कधीही भरून न येणारं असं हे नुकसान आहे. कारण अजितदादांचं जे संपूर्ण महाराष्ट्राचा जो अभ्यास होता, त्यांचा जो अनुभव होता, तो त्यांनी प्रत्येक क्षणी वापरलेला आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं तर जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धवजी ज्या प्रकारे काम करत होते आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांची स्वतःचं मानेचं ऑपरेशन झालं होतं, परंतु अजितदादाने आपला प्रशासकीय अनुभव नेहमी उद्धवजींना मदत केलेली आहे. राजेश टोपेजी असतील, आम्ही सगळे जणांनी केलेली आणि उद्धवजींनी पण त्यांचा नेहमी सल्ला घेतलेला आहे. कारण तो अनुभव फार महत्वाचा असतो आणि त्या सगळ्या अनुभवाचा फायदा आता ह्याच्या पुढे आम्हाला होणार नाही. म्हणजे अजितदादाच नाहीये त्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं पवार कुटुंब हे राजकारणामध्ये म्हणजे अगदी पवार साहेबांच्या आई असतील मातोश्री शारदाबाईंपासून तो जो हे चालत आलेला आहे, तो गुण असेल किंवा तो अनुभव असेल, तो त्यांच्या गाठीशी आहे. आणि ते जरी वेगळे झालेले असले तरी ह्याच्या पुढे आपण राष्ट्रवादी एकत्रितपणे ठेवली तर म्हणजे आता ही भावना काय का प्रत्येक कार्यकर्त्याची ही भावना आहे, प्रत्येक सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की ह्या महाराष्ट्राला, देशाला पवार साहेबांनी खूप दिलेलं आहे.
शेतकऱ्यांपासून ते अगदी महिलांपासून तुम्ही जर विचार केला, तीच पद्धत अजितदादांनी पण वापरलेली आहे. अजितदादा अत्यंत चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा सगळ्यांच्या भावना अशा आहेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. बरोबर. पण तो निर्णय कार्यकर्त्यांचा की कार्यकर्ते घेऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही. ही निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. अजितदादाच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांचे जुने जाणते नेते असतील, आमच्या पक्षातल्या सुप्रियाताई असतील आणि आमचे अध्यक्ष असतील, स्वतः शरद पवार साहेब असतील, यांची सल्लामसलत होईल आणि त्याच्यानंतर कुठला तरी निर्णय, कारण पवार साहेबांच्या पक्षात आणि अजितदादाच्या पक्षात कुठलाही निर्णय ते स्वतःहून एकटे घेत नाही. हुकुमशाही सारखं नाहीये इथे. ते स्वतः कार्यकर्त्यांबरोबर, नेत्यांबरोबर बसून विचार विनिमय करून कुठलाही निर्णय घेतात. त्यामुळे मला असं वाटतं ती प्रक्रिया सुरू होईल काही दिवसामध्ये आणि मग काहीतरी निर्णय घेतला जाईल आणि निश्चितच मीडियाला तर तो नक्कीच कळवला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं आपण थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना पण हे दुःख विसरण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. कुठलीही जखम असते ती भळाभळा रक्त वाहून गेल्यानंतर ती सुकायला सुद्धा वेळ लागते, ते रक्त थांबायला वेळ लागतो. तशी सगळ्यांना इतका चटका लावून गेलेली ही जखम इतकी मोठी आमची सगळ्यांची. तर पवार कुटुंबियांची तर भावना कशी असेल तुम्ही विचार करा. सुनेत्रा वहिनींना आज काय वाटत असेल, काय करायचं आता? अजितदादाच निघून गेल्यावर आपण सगळं कसं सांभाळायचं? हे म्हणजे घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची, संबंध महाराष्ट्राची जबाबदारी जर कशी सांभाळायची, कशी समर्थपणे पेलायची, त्याच्यासाठी आपल्याला कोण कोण मदत करू शकेल, हे सगळं विचार विनिमय करून ठरवलं जाईल आणि निश्चितच त्याच्यामध्ये पवार साहेब असतील, या सगळ्यांचा एकत्र बसून काहीतरी चर्चा होईल आणि कुठला तरी चांगला निर्णय घेतला जाईल जो लोकांना अपेक्षित आहे. अशा प्रकारे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं काही नाही की नाही. आम्हाला सगळ्यांना सुद्धा असं वाटतंय की आता राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या राहण्यात काही अर्थ नाहीये. परंतु हे निर्णय सर्वसामान्य कार्यकर्ता बोलून जरी दाखवत असला, हिरवळ साहेबांनी पण आज विचार व्यक्त करून दाखवले. ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. काही जणांनी व्यक्त केली, काही जणी आपापसात चर्चा करतायत. परंतु हे सगळे निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती आमचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते पदाधिकारी आहेत, ते बसून निश्चितच घेतील आणि कुठलाही निर्णय ते लादणार नाही. पुढे जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी काम करायचे आणि दुसरं म्हणजे विकासासाठी. अजितदादांनी जो विकास केला, आता विकास विकास हा परवणीतला शब्द झालेला आहे की आम्ही विकास करतो, आम्ही विकास करतो. पण अजितदादाने, पवार साहेबांनी तो विकासाचं नाव कधी घेतलं नाही, परंतु प्रत्यक्षात तो विकास त्यांनी करून दाखवला. बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक ठिकाणी जो विकास, मुंबईमध्ये असेल, नवी मुंबई आहे, बीकेसी आहे, हे सगळं साहेबांच्या वेळेपासून केलेला हा विकास आहे. परंतु त्याचे डिंडोरे पिटलेले नाहीये. त्यामुळे बरोबर आहे. पण विद्याताई, एका गोष्टीकडे मला लक्ष थोडंसं वेधावंसं वाटतं. आमच्या प्रतिनिधी म्हणजे लोकशाही मराठीची टीम आज दादांच्या दालनामध्ये गेलेली होती. मंत्रालयामध्ये त्यांचे जे सहकारी बारामतीला जाऊ शकले नाही किंवा ज्या तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी काम केलेलं ते जाऊ शकले नाही. आज भयान अशी शांतता त्या ठिकाणी होते. दादांचं दालन अक्षरशः निश्चित पडलेलं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. आज राज्यासंदर्भातले उपमुख्यमंत्री म्हणून घेत असलेले निर्णय किंवा अर्थमंत्री म्हणून तिजोरी सांभाळणं असेल, महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसा आणि त्याचं नियोजन असेल, हे आर्थिक नियोजन त्याचं किती मोठं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं? विद्याताई, अगदी थोडक्यात. नाही, नुकसान तर खूपच झालेलं आहे आणि कधीही भरून निघणार नाही असं नुकसान झालेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की अजितदादा अर्थमंत्री होते, त्यांच्याकडे महाराष्ट्राची तिजोरी होती, पण अर्थमंत्री आमच्याकडे अनेक जण होते आणि त्या सगळ्यांचा सल्ला मसलतीने अजितदादांनी 2 मीटिंग सुद्धा घेतल्या होत्या की आता मार्च महिन्यामध्ये बजेट लोकांना बजेट समोर ठेवायचे, तर त्या बाबतीत काय काय आपल्याला कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला लागेल याच्या त्यांच्या बेसिक चर्चा सुद्धा झाल्या होत्या. त्याच्या काही नोट्स असतील किंवा काहीतरी असेल, तो अनुभव निश्चितच अजितदादांच्या मनात काय होतो, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांशी त्याची चर्चा झाली असेल. त्यामुळे यावेळी बजेटमध्ये काय करायचं त्याची कल्पना त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना निश्चितच असेल आणि ते निश्चितच ते पूर्ण करतील असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद विद्याताई, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चेमध्ये जोडला गेलात आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतील, पवार कुटुंबियांच्या भावना असतील, त्याविषयी सविस्तरपणे चर्चा केली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोक
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.